हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 23 एप्रिल संकल्प दिवस या निमित्ताने आपण बुद्धी योग या ग्रंथाची अभ्यासाला सुरुवात करतोय जोशीकाकांसोबत. पुढील सूत्रे श्री जोशीकाकांकडे हवी. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. धन्यवाद. हरिओम. बुद्धियोग ग्रंथाचा अभ्यास आपण आज सुरू करतोय आणि आज संकल्प दिन आहे. त्यानिमित्ताने सुद्धा आपल्याला काही विशेष चिंतन चर्चा या पाठामध्ये करायची आहे. प्रार्थनेने सुरुवात करतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांता मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूलचत्वारवाचा गमो पंथ आनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानस्वरूप स्वामीजी आणि शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यास माझा नम्र नमस्कार. माझे अध्यात्म अद्वैत वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्यातील हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्र कल्याण प्रार्थना म्हणतो. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आज बुद्धियोग ग्रंथाला सुरुवात करताना थोडं प्रास्ताविक करायचं म्हणजे मागल्या 2 ग्रंथामध्ये आपण आपल्या विविध सुख इच्छांचा किंवा इच्छापूर्तीचा विचार केला आणि त्यात आपण बघितलं की विषय आपल्याला सुख देतात का, विषय पूर्तीनी किंवा विषय इच्छापूर्तीनी आपण सुखी होतो का. आता विषय सुख म्हणजे विषयोग मध्ये जो विचार केला तो शब्द स्पर्श रूप रस गंध या सगळ्या इंद्रिय सुखांचा विचार केला आणि भाग्ययोगामध्ये आपण मनाच्या सुखाचा म्हणजे सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा विचार केला. सर्व विषय प्राप्त झाले तरी आपण सुखी होतो का हा असा प्रश्न पडला. असा आपण स्वतःलाच प्रश्न विचारला तर लक्षात येतं की कितीही सत्ता मिळाली तरी माणूस सुखी नाही, कितीही संपत्ती मिळाली तरी सुखी नाही, कितीही यश मिळालं, कितीही कीर्ती मिळाली, कितीही प्रतिष्ठा मिळाली तरी काहीतरी मिळवायचंच राहून जातं. अगदी जीवनात जे खूप मोठे यशस्वी लोक झालेले आहेत त्यांच्या सुद्धा विचारलं की तुमची काय इच्छा पूर्ण राहिली अपूर्ण राहिली का तर ते काहीतरी सांगतात. मागे लता दीदींचा इंटरव्ह्यू झाला होता भारतरत्न मिळाल्यानंतर. तेव्हा त्यांना कुणीतरी त्या याच्यामध्ये मला आठवतंय विचारलं होतं की तुमचं काय राहिलं, तुमची कुठली इच्छा अपूर्ण राहिली. त्यावेळेला त्या म्हणाल्या की मला खूप संगीतामध्ये काम करता आलं परंतु शास्त्रीय संगीतामध्ये माझं काम करायचं राहून गेलं. म्हणजे अत्यंत ज्यांचं कृतार्थ जीवन आहे त्यांच्यासुद्धा काही इच्छा राहतात. कारण ह्या ज्याला विषय म्हणतात
ह्या विषयाची व्याख्याच आहे की जे आपल्याला बांधून टाकतं त्याला विषय म्हणतात. आणि विषय आपल्याला इच्छा निर्माण करतात, सुखेच्छा निर्माण करतात, आणि कितीही प्रमाणात सुख झाली तरी अधिक काहीतरी मिळवायचं राहून जातं, आणि ह्यालाच कर्मबंधन म्हणतात. आणि हे कर्मबंधन आपल्याला सुखरूप होऊ देत नाही, आणि म्हणून कुठली तरी इच्छा राहते, आणि इच्छा राहते म्हणून आपण परत जन्म मृत्यू या सगळ्या चक्रात अडकवतो. आणि म्हणून विषयामध्ये लोकांना का इच्छा वाटते याच्यावर माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात, जैसे हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषया माझी. की सर्व सुख जे असलेला भगवंत राम, श्रीराम आपल्या हृदयामध्ये असताना, जिथे सर्व सुख आहे, तिथे सर्व सुख आहे, सुखरूपता आहे, तरी सुद्धा माणसाला वेगळ्या या विषयांबद्दल का आकर्षण वाटतं हे मला कळत नाही, असं माऊली म्हणतात. एनिवे, तर आपण ह्या दोन ग्रंथामध्ये जे बघितलं त्याचे असं होतं की थोडक्यात विषय आपल्याला कितीही जरी अपूर्ण सुख ठेवत असतील तरी आपण विषयांच्या पाठीमागे, इच्छांच्या पाठीमागे जाणारच आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणसं होत आपण. मग त्या इच्छा पूर्ण करताना स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे इंद्रिय विषय, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे मनाचे विषय, अंतःकरणाचे विषय, हे सगळे पूर्ण करत असताना आपल्याला जे काही त्रास होतात, जे काही आपल्यामध्ये आपल्या आरोग्याचे आपले प्रश्न निर्माण होतात, आपल्या शरीरात ज्या काही क्रिया घडतात, त्या सगळ्यांच्यावर उपाय करण्यासाठी आपण काय करायचं हा विषय त्याच्यात होता. आणि तो विषय आपण बघितला. आणि सर्वसाधारण उपाय आहे की आपल्या रोजच्या जीवनात काही सत्कृत्याची जोड आणि आपल्या जीवनाला ध्यान, शांतीची जोड, अशा पद्धतीचे आपण उपाय बघितले. आता आपण बुद्धियोगाकडे जातो. आणि बुद्धी देवता त्यांना आपण आज वंदन केलं. बघा, गणेश, शारदा आणि हनुमंत. आता गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. आता संत सांगतात की श्री गणेश म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव आहे. बुद्धीचा ज्ञानाशी संबंध आहे आणि या शुद्ध ज्ञानाचा संबंध गणेशांशी आहे. बघा, माणसाच्या मनात कुठल्याही गोष्टीचा अर्थ समजण्याची पात्रता वास करते, आणि ही समजण्याची जी आपली पात्रता आहे हे गणेशाचं, गणपतीचं अधिष्ठान आहे. आणि हे जे अधिष्ठान आहे ते माणसाला वेगळ्या वेगळ्या ज्ञान जिज्ञासा निर्माण करते. माणसाला कायम काही ना काहीतरी नवीन शिकायला आवडतं, त्याच्या पद्धतीने, अगदी लहानपणापासून मोठेपणापर्यंत, त्या मोठ्या वय होईपर्यंत किंवा वृद्धपर्यंत काहीतरी आपल्याला नवीन दिसलं, ऐकलं, समजलं तर आपल्याला त्याच्याबद्दल जिज्ञासा निर्माण होते. आता हा जो अर्थ आहे तो आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन होतो, ज्ञानाचा अर्थ आकलन होतो, त्याच्यासाठी गणपतीची कृपा लागते. थोडक्यात आपण बघू की आपल्याला जो अर्थ कळतो तो गणपतीच्या कृपेमुळे, अधिष्ठानामुळे कळतो, आणि समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ती हे शारदेचं अधिष्ठान आहे, शारदा देवीचं अधिष्ठान आहे. म्हणजे आपल्याला कळणं आणि कळलेलं व्यक्त करण्यासाठी ते शब्दरूप घ्यायला पाहिजे, ते शारदेचं अधिष्ठान आहे. आता हे सगळं आपल्या आजच्या बुद्धी योग ह्या विषयाशी संबंधित आहे. अगदी थोडक्यात आपल्या नेहमी लक्षात येत नाही की आपण कानाने ऐकतो कुठला तरी आवाज आणि आपल्याला तो समजतो. म्हणजे कानाने समजा तुम्ही एखादा मोठा आवाज ऐकला तर तुम्हाला लक्षात येतं की हा मोठा आवाज एकतर ट्रक चालला असेल मोठा, किंवा फटाके वाजत असतील. म्हणजे कानावर आवाज पडतो, पण तो आवाज कसला आहे, कशाचा आहे, छोटा आहे, मोठा आहे, आवडणारा आहे, न आवडणारा आहे, बरं वाटणारा आहे, हे सगळं कळतं. तशी प्रत्येक गोष्ट ज्ञानेंद्रियांच्या कान, त्वचा, आता स्पर्श झाल्यानंतर आपल्याला स्पर्श झाल्यानंतर कसला स्पर्श झाला ते कळतं, आणि मग त्या स्पर्शाचा अर्थ आपल्याला समजतो किंवा आपल्या दृष्टीने तो अर्थ आपण लावतो. डोळ्याला एखादी गोष्ट दिसते आणि त्या दिसल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्याला त्याचं आकलन होतं. आणि समजा डोळ्याला एखादं
छान फूल दिसलं तर आपल्याला ते फूल आवडतं, बरं वाटतं. एखादा कीटक दिसला, एखादी घाण दिसली तर आपल्याला ते आवडत नाही. म्हणजे आपल्याला दिसणं हे ज्ञानेंद्रियाचं काम आहे. तो आवाज ज्ञानेंद्रियाने ऐकू येतो, कानाने आवाज ऐकू येतो, पण त्याचा अर्थ जो आपल्याला कळतो तो मनाने करतो, अंतःकरणाने करतो. त्वचेला स्पर्श कळतो, पण त्या स्पर्शाचं ज्ञान अंतःकरणाने होतं. आणि ह्या ज्ञानाचं अधिष्ठान जे आहे ते गणपती आहे. आणि ह्या सगळ्या समजलेल्या गोष्टीला शब्दरूप देण्याचं हे शारदेचं अधिष्ठान आहे. आणि हनुमंत काय आहे? हनुमंताला आपण म्हणतो ना, मनोजवम मारुतु तुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धिमतां वरिष्ठम, सगळ्या बुद्धिमतांमध्ये अत्यंत वरिष्ठ, ज्ञानात आणि बुद्धीने सर्वात श्रेष्ठ असा हनुमंत आहे. म्हणून आज आपण ह्या पाठाच्या सुरुवातीला किंवा या पुस्तकाच्या चिंतनाच्या सुरुवातीला आपण त्याचं स्तवन केलं. म्हणून ज्ञानस्वरूप ईश्वरास आणि शक्तीस्वरूप शारदेस वंदन. गणेश निश्चल आहे तर शारदा शक्तिमय आहे, दोघांना वंदन. चांगली बुद्धी आपल्याला होण्यासाठी गणेशाला वर्णन आणि आपल्यातून चांगली कृती घडण्यासाठी शारदेला वंदन. शक्तिरूप शारदा आणि बुद्धिरूप गणेश यांच्या सहाय्याने परमात्म्याचा शोध घ्यावा असा उपदेश समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकात करतात. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, आणि मग गमू पंथ आनंद त्या राघवाचा. अशा पद्धतीने हे आपण शक्तिरूप गणेश आणि शारदेला वंदन केलं. आणि मारुतीचं म्हणजे मनोजवम म्हणजे मनासारखा चंचल आणि गती असणारा, मारुततुल्य वेगम म्हणजे ज्याच्या वेगाची तुलना वाऱ्याबरोबर होते असा, जितेंद्रियम ज्याने इंद्रियावर विजय मिळवला असा, आणि बुद्धिमतां वरिष्ठम म्हणजे ज्ञानाने आणि बुद्धीने सर्वात श्रेष्ठ आहे अशा देवतेला, हनुमंताला आम्ही मनोभावे शरण जातो. वातात्मजम वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आता बुद्धीचा विचार करताना, बुद्धी म्हणजे मानवी मनाची एक क्षमता आहे. आपण बुद्धीवर चिंतन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत म्हणजे ह्या तुमच्या योगग्रंथाच्या पाठमालिकेमध्ये. कारण बुद्धी हाच विषय ह्या योगग्रंथाचा आहे. परंतु सर्वसाधारणतः बुद्धी म्हणजे मानवी मनाची एक विशेष क्षमता आहे. ही तर्क, संकल्पना आणि आपल्याला निर्णय घेण्याला सक्षम करते. एखादी गोष्ट खरी आहे का खोटी आहे, सत्य आहे का असत्य आहे ह्याची ओळख करायला आणि आपल्याला जी प्रत्यक्ष संवेदना मिळते त्याच्या पलीकडे सुद्धा विचार करायला जी सक्षम करते ती बुद्धी असते. आता मानवाला बुद्धी बऱ्याच वेळा अनुवंशिक असते आणि काही प्रमाणात आपल्याला ती सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी आत्मसात करून आपली बुद्धी विकसित सुद्धा करता येते. बुद्धी संबंधीच्या काही महत्वाच्या गोष्टी म्हटल्या तर बुद्धी ही निर्णय घेण्याची क्षमता आहे. बुद्धी वेगळ्या वेगळ्या विचारांच्या समूहातून किंवा प्रवाहातून आपल्याला सर्वात अनुकूल पर्याय निवडते आणि कृती करण्याचा निर्णय घेते. वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःला ऍडजस्ट करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये योग्य नियोजन करण्याचं सामर्थ्य असणं म्हणजे बुद्धिमत्ता असणं. आणि बुद्धीनेच शेवटी सत्यज्ञान प्राप्त होतं. बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे. आणि अशा पद्धतीने ही जी विचारसरणी त्याला बुद्धिवाद म्हणतात. आणि ही जी बुद्धी आहे ती आपल्याला अधिक चांगली करण्यासाठी, बुद्धी किंवा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला आयुर्वेदामध्ये अनेक औषधींचं वर्णन सुद्धा केलेलं असतं. आणि त्या औषधींचा उपयोग करून आणि वेगळ्या वेगळ्या तंत्राचा उपयोग करून आणि शिक्षणाची प्रक्रिया करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करता येतात. बुद्धी आपली आपल्याला अधिक प्रगल्भ, अधिक चांगली, अधिक योग्य करता येते. पण बुद्धी जसं आपण म्हणतो तसं बुद्धी, मेधा
प्रज्ञा, ऋतंबरा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बुद्धीच्याच वेगळ्या वेगळ्या लेव्हल्स दाखवतात. आता बुद्धी म्हणजे ज्ञान, तर्क आणि समस्या निराकरण करण्याची क्षमता, समस्या सोडवण्यासाठी तात्काळ जी वापरली जाते ती. बुद्धी बऱ्याच वेळा एखाद्याची तीव्र पण असू शकते, पण तीव्र बुद्धीचा किंवा चांगल्या बुद्धीचा म्हणजे ज्याची बुद्धी खूप तेज आहे असा माणूस नेहमीच योग्य निर्णय घेईल असं नाही. पण तरी सुद्धा बुद्धीचा उपयोग बऱ्याच वेळा ज्ञान मिळवण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी होतो. पण आपण म्हणतो तो बुद्धिवान आहे आणि एखाद्याला म्हणतात प्रज्ञावान आहे. प्रज्ञा म्हणजे काय? तर प्रज्ञा म्हणजे अनुभवावर आधारित शहाणपण आणि अंतर्दृष्टी. ही जी बुद्धी आहे, ही जी प्रज्ञा आहे ती आपल्या स्वतःच्या दीर्घकाल निर्णयासाठी आणि जीवनातल्या अवघड समस्यावर उपाय शोधण्यासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. उदाहरण म्हटलं तर बुद्धी म्हणजे काय? एखाद्या परीक्षेत चांगलं गुण मिळवलं की त्यांना म्हणतात छान बुद्धी आहे. पण प्रज्ञा ज्याच्याकडे आहे तो मार्क तर मिळवेल, परंतु अधिक चांगला शिक्षक पण तो बनेल आणि आपल्यासारखंच उत्कृष्ट मार्गदर्शन तो अनेक विद्यार्थ्यांना पण करू शकेल. थोडक्यात काय, बुद्धी आणि प्रज्ञा दोन्ही महत्वाचं आहे. बुद्धी आपल्याला ज्ञान आणि समस्या निराकरण करण्याला मदत करते, तर प्रज्ञा आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करते. आपण गायत्री मंत्राचा जप करतो. गायत्री मंत्रामध्ये सुद्धा काय लिहिलेलं आहे? चांगल्या बुद्धी, चांगली मागणी बुद्धी म्हणजे काय? शुद्ध, शांत, सूक्ष्म, एकाग्र बुद्धी. आता आपल्याला जेव्हा अध्यात्मज्ञान किंवा आत्मसंकल्पना ह्या गोष्टी किंवा ध्यानातली एक प्रकारची उच्च अवस्था हे सगळं प्राप्त करायचं असेल तर ते सगळं करून ते संकल्पना समजण्यासाठी आपल्याला बुद्धी अत्यंत एकाग्र करायला लागते, अतिसूक्ष्म करावी लागते. आपलं जे विचार आहे, आपलं जे चिंतन आहे ते अत्यंत तरल आणि मूलगामी असावं लागतं. आणि अशा पद्धतीने ती क्षमता प्रयत्नांनी प्राप्त केल्यानंतर आपल्याला प्रज्ञाची स्थिती प्राप्त होऊ शकेल किंवा आपली बुद्धी अधिकाधिक वरच्या स्तराला जाऊ शकेल. पण त्याच्यासाठी जी आपल्याला प्रयत्न करायला लागतो तो इतका सूक्ष्म पद्धतीने करायला लागतो की बघा, सुईमध्ये शेवटी सुईच्या त्या भोकामध्ये आपल्याला जर का दोरा वाचा असेल तर काय प्रयत्न करायला लागतात की नजर एकाग्र करायला लागते. आणि विशेषतः जरा मोठ्या वयात, लहानपणी ते पटकन होतं, तर नजर एकाग्र करायला लागते, नजर स्थिर करायला लागते, सूक्ष्म पाहणारी नजर करायला लागते, हात स्थिर लागतो, दोरा टोकदार लागतो, सरळ लागतो आणि त्या दोऱ्याचा आणि त्या सुईच्या भोकाचा हा स्पर्श योग्य पद्धतीने होईल. ते सगळं हे म्हणजे ही जी एकाग्रता आहे ती एकाग्रता आपल्याला ह्या पद्धतीने बुद्धीमध्ये मिळवावी लागते, प्रयत्नाने मिळवावी लागते. आणि अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम आपण जे आपल्या ध्यानामध्ये म्हणतो, सोहम म्हणजे तेच, सो म्हणजे हो, सोहम म्हणजे सहा अहम, सहा म्हणजे ते ब्रह्म मी आहे किंवा अहम ब्रह्मास्मी. हा जर बुद्धीचा निश्चय हवा असेल तर त्यासाठी आपल्याला बुद्धीचा अभ्यास करायला लागतो, बुद्धीचे मशागत करायला लागते आणि त्यासाठी आपण ह्या बुद्धियोगाचा अभ्यास करतोय. अर्थात ही बुद्धियोगाची प्रस्तावना आपण थोडक्यात बघितली आणि आपल्याला अनेक पाठामध्ये ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि शेवटी ह्या बुद्धीचा उपयोग आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा आपल्या सुखासाठी, आपल्या अंतिम कल्याणासाठी करता येईल का किंवा कसा करायचा हे सगळं आपल्याला बघायचंच आहे या पाठमध्ये. पण आज संकल्प दिनाचं औचित्य साधून स्वामीजींनी जे मनशक्तीच्या माध्यमातून अत्यंत मोठं कार्य उभारलंय त्याच्याविषयी थोडंसं आपण चिंतन करू. आपण अनेक ठिकाणी वाचलेलं आहे. वितळता क्षण नावाचं पुस्तक स्वामीजीने त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की स्वामीजी म्हणतात योगायोग काय असेल ते असो, पण 1957च्या मार्चमध्ये एक अपूर्व आत्मप्रत्यय मला स्पर्श करून गेला.
वेळ दुपारी 2:30ची होती. मनामध्ये कसलेही अध्यात्म नव्हतं. नुकताच रेडिओ बंद केला होता आणि अवघ्या काही सेकंदात एक अभूतपूर्व अंतसंवाद मनाच्या प्रयोगभूमीवर उतरला गेला. नियतीची खूण म्हणा, सूक्ष्म मनाची प्रकट अवस्था म्हणा, काहीही म्हणा, पण विज्ञानाच्या मार्गाने, बुद्धिनिष्ठेच्या कासेने पुढचं काम करण्याचा संदेश त्या काही क्षणांनी उच्चारला असं स्वामीजींना वाटलं आणि ते म्हणले, तो मी मानला. त्या क्षणात डोळे बंद होते, पण डोळे नंतर उघडले ते सर्वार्थाने डोळे उघडले. म्हणजे माझे डोळे उघडले असं आपण जे म्हणतो ती फ्रेस तिथे स्वामीजींनी घेतली की माझे डोळे सर्वार्थाने उघडले. मग विज्ञानाचा ग्रंथ वाचायला सुरुवात केली, ज्याबद्दल पूर्वी कधीही आपुलकी नव्हती, कारण स्वामीजींचं शिक्षण विज्ञानाच्या विषयावर नव्हतं. म्हणून ज्यापूर्वी कधीही आपुलकी नव्हती ते विज्ञान मी कसं वाचलं आणि ते कसं समजलं हे कोडं आजही सुटत नाही. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ एकामागून एक येत होते, पुस्तकामागून पुस्तके लिहित होते, अवघड विषयावर पुस्तके ते लिहित होते, स्वामीजी पुस्तकं लिहित होते आणि तज्ज्ञ ती तपास होते आणि त्यातल्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जे काही कन्क्लुजन्स होती, जे काही निर्णय होते, जी काही तत्व होती, त्याला ते होकार बनत होते, मान्य करत होते. ते हार्वर्ड, येल सारख्या युनिव्हर्सिटीचे डॉक्टर, अमेरिकेतील 4 उच्च पदव्या मिळवलेले वैद्यकीय तज्ज्ञ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सारख्या चिकित्सक संस्थेच्या सर्व प्रमुख, रशियाच्या अकॅडमी ऑफ सायन्स सदस्य, अनेक देशाच्या तज्ज्ञांनी ह्या स्वामीजींच्या अभ्यासाबद्दल मतं दिली. स्वामीजींनी त्यांची मतं मुद्दाम घेतली, काही वाटाघाटी, काही चर्चा केली आणि त्यांचे अभिप्राय त्या ग्रंथात घेतले. आता स्वामीजी म्हणतात ती स्थिती एक महत्वाचा टप्पा होता आणि त्या काळामध्ये अजड आणि जड म्हणजे मॅटर आणि नॉन मॅटर यांच्या भिन्नतेचे पुरावे, अजडाचे आणि सुखदुःखाचे संबंध, मनाचा आणि सुखदुःखाचा संबंध, मरणोत्तर अस्तित्वाचे वैज्ञानिक स्वरूप, यावर सगळं संशोधन चालू होतं. आणि अशा पद्धतीने 57 पासून 63 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 1963 साली स्वामीजींनी त्यागमय जीवन ह्या अर्थापुरता संन्यास स्वीकारला. स्वामीजींनी कन्व्हेन्शनल संन्यास घेतला नाही, स्वामीजींनी कन्व्हेन्शनल पद्धतीने अभ्यास केला नाही. त्यांची पद्धत पूर्ण वेगळी होती आणि ती युनिक होती. आता 1963 साली संन्यास घेतल्यानंतर आणि 1993 नोव्हेंबर म्हणजे 1993 अखेरपर्यंत स्वामीजींनी अत्यंत वेगळ्या क्षेत्रात हे विस्तीर्ण कार्य उभारलं आणि आज त्याचं दृश्य स्वरूप उभं आहे. आणि हे आपल्याला एका काही सूत्ररूपाने समजून घेता येईल का याच्यावर आपण थोडा विचार करणार आहोत. आणि त्याच्यासाठी काही आपण चार्ट तयार केलेले आहेत आणि ते चार्ट आपण बघू आणि त्या चार्टच्या माध्यमातून हे सगळं काम आहे. हे मी चार्ट्स काढलेले आहेत, म्हणजे बऱ्याच त्याच्यामध्ये अनेक दिवसांचा किंवा महिन्याचा किंवा विचार आणि ह्याचे झालेलं आहे ते. पण एक्सप्लेनेशन ऑफ स्वामीजी अँड मनशक्ती मिशन विथ लॉजिक ॲज बेस अशा पद्धतीने ते केलेलं आहे. स्वामीजींनी मान्यताप्राप्त विज्ञान नियमांची सांगड म्हणजे विज्ञानाचे नियम हे माणसाच्या जीवनाशी नव्हते कोणी जोडलेले, पण स्वामीजींनी ते जोडले आणि मग अर्थपूर्ण मानवी जीवनाचे विज्ञानाधारित नियम त्यांनी तयार केले आणि ते नव्या पद्धतीने जगासमोर मांडले. हे स्वामीजींचं नवतत्वज्ञान ज्यावर मनशक्ती केंद्राचं काम करतं. आता विज्ञान आधारित विविध नियम स्वामीजींनी घेतले जीवनाला जोडण्यासाठी. ते कुठले कुठले होते तर ते गती नियम होते, लॉज ऑफ मोशन, उष्णता गती नियम, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, समगती स्पंदन रेझोनान्स, लॉज ऑफ कॉन्ट्राडिक्शन, लॉ ऑफ कॉम्प्लिमेंटरिटी, एन्ट्रोपी, सेंट्रिफ्युगल फोर्सेस, हे काही नियम, काही संकल्पना, सिंक्रोनायसिटी, मॉर्फॉलॉजिकल रेझोनन्स वगैरे अनेक गोष्टी. जर का स्वामीजींची पुस्तकं वाचली तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळी सायंटिफिक कन्सेप्ट किंवा संकल्पना त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या समजून दिलेल्या आहेत आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे या सगळ्या नियमांचा माणसाच्या जीवनाशी संबंध जोडून माणसाला नियमांच्या शिस्तीत वागण्याचं शिक्षण त्यांनी निर्माण केलं.
आता स्वामीजींनी जन्मपूर्व शिक्षणापासून तरुणांच्या शिक्षणापर्यंत इतकंच काय सगळ्या वयातल्या विद्या प्राप्तार्थींच्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या वयात प्रत्येकाला काहीतरी शिकायचं असतं किंवा शिकावं असं वाटतं किंवा शिकण्याची गरज निर्माण होते. तशा सगळ्या वयोगटातल्या वेगळ्या वेगळ्या लोकांसाठी ज्ञानसमृद्धीसाठी त्यांच्या ज्ञानसमृद्धीसाठी अनेक उपक्रम केले. आणि आरोग्य शिक्षण हा माणसाच्या म्हणजे माणसाला लागतो पैसा, आरोग्य आणि सुख. तर शिक्षण जसं केलं तसं आरोग्याचा सुद्धा खूप स्वामीजींनी वेगळ्या पद्धतीने विचार केला. आणि ह्या पद्धतीने मनशक्ती म्हणजे काय आहे, सिस्टमॅटिक गायडन्स टू मीट ऑल द नीड्स ऑफ लाईफ बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. व्हॉट इज मनशक्ती मिशन? वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी थ्रू वेलफेअर ऑफ अन इंडिव्हिज्युअल बाय नॉलेज बेस्ड ऍक्शन. संपूर्ण जीवनाचे शिक्षण व्यक्ती कल्याणातून मानवता कल्याण. आणि हा आपण एका चार्टनी समजून घ्यायचा प्रयत्न करू. आता हा चार्ट आहे हा खूप मोठा किंवा थोडा कॉम्प्लेक्स चार्ट आहे, पण मी आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करतो. बघा वरती आपल्याला दिसत असेल, आता मी हे इथे हे दाखवतो तुम्हाला पॉइंटर. इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्ती, व्यक्ती कल्याणातून विश्व कल्याण. आपण व्यक्ती कल्याणाचा इथे विचार करतो ह्याच्यामध्ये. आता इंडिव्हिज्युअल मध्ये काय काय आहे? एक व्यक्ती म्हणजे मन आहे, ज्याला नॉन मॅटर स्वामीजी म्हणतात. आणि एक बॉडी आहे, शरीर आहे, त्याला मॅटर म्हणतात स्वामीजी. आणि मनाची आणि शरीराचे दोन्हीचं आरोग्य म्हणजे होलिस्टिक हेल्थ. आणि स्वामीजींनी सेल बायोलॉजी म्हणजे पेशी विज्ञानाच्या माध्यमातून पेशींचं मन, माणसाचं मन आणि पेशींनी मिळून मिळालेलं शरीर अशा पद्धतीने शरीराची अंतर्गत समता आणि मनाची समता याचा एकंदर समन्वय करून ह्या मनाचं आणि शरीराचं समन्वय कसा करता येईल आणि आरोग्य कसं करता येईल हे सांगितलं. आता बघा हे समजा तुम्हाला नाही समजलं तर नंतर तुम्ही मला विचारू पण शकता. इथे मन म्हणजे काय आहे? आता आपण सर्वसामान्य भाषेमध्ये विचार करतोय, अगदी काय फार सायंटिफिक भाषेमध्ये विचार नाही करते. मन म्हणजे काय? भावना आहे, विचार आहे, बुद्धी आहे, व्यक्तिमत्व आहे, अहंकार आहे आणि आत्मज्ञान आहे. ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या आहेत. भावना, विचार, बुद्धी, व्यक्तिमत्व किंवा कॅरेक्टर, अहंकार किंवा इगो किंवा याला कॉन्फिडन्स पण म्हणता येईल, आणि सेल्फ रिअलायझेशन. ह्या सगळ्या गोष्टी नॉन मॅटरच्या आहेत. आणि शरीराच्या बॉडीच्या काय आहेत मॅटर, की बॉडी आयुष्यभर म्हणजे जन्माला येतं आणि ती शरीरावर वयाबरोबर शरीर वेगळ्या पद्धतीने वाढतं, त्याची एक ठराविक स्टेज येते, त्याच्यानंतर ते डिक्लाइन होतं. म्हणजे आयुष्यभर ते शरीर आपल्याला पुरतं. आणि मन सुद्धा अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपल्याबरोबर असतं. आता हा जो भाग मनाचा जो भाग आहे, इमोशन, थॉट, इंटेलेक्ट, कॅरेक्टर, इगो, सेल्फ रिअलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण वेगळ्या वेगळ्या स्टेजमध्ये मनशक्ती देतं. बघा, प्री पोस्ट मॅरिटल अलाइनमेंट म्हणजे विवाहपूर्व जुळवणूक. आता हे जुळवणूक करताना ह्या सगळ्या गोष्टी मनाच्याच गोष्टी लागतात ना. इमोशनल अलाइनमेंट, विचारांची जुळवणूक, बुद्धीची जुळवणूक, अशा पद्धतीची ही पहिली स्टेज प्री पोस्ट मॅरिटल अलाइनमेंट म्हणजे विवाहपूर्व जुळवणूक. नंतर विवाह झाल्यानंतर जेव्हा अपत्य संभव होणार आहे त्यावेळेला प्री कन्सेप्शनल ट्रेनिंग म्हणजे जन्मपूर्व शिक्षण. जन्मपूर्व म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं त्याला, हे गर्भधारणा होण्याच्या अगोदरचं शिक्षण. त्याच्यानंतर प्री नेटल ट्रेनिंग म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर जन्मापूर्वीचं शिक्षण. ही सगळी शिक्षण आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर मग जन्म झाल्यानंतर 7 वयापर्यंत शिक्षण, 14 वयापर्यंत वेगळं शिक्षण, 14 ते 21 वेगळं शिक्षण, 21 ते 28 यांच्यासाठी वेगळं शिक्षण. गायडन्स फॉर ग्रोन अप्स म्हणजे ज्यांचं वय वाढलेलं आहे 28च्या पुढे त्यांना सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गायडन्स आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा गायडन्स आहे. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून पोस्ट डेथ प्रिपरेशन म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा जी काही स्थिती असू शकेल त्याच्यासाठी तयारी. म्हणजे आपल्या मनाची तयारी
आयुष्यभर वेगळ्या वेगळ्या स्टेजमधून इथे करून घेतली जाते. आणि त्याचप्रमाणे या स्टेजेस लाईफच्या आहेत, म्हणजे आपल्या शरीराची जी स्थिती आहे ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने आहे. आणि अशा पद्धतीने एकीकडे मन आणि एकीकडे आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आणि त्याच्या गरजा ह्या सगळ्या पद्धतीने हे करता येतं. आता ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी मिळाल्या म्हणजे मनाचं शिक्षण आणि शरीराच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये आवश्यक ते शिक्षण दिल्यानंतर ते इथे दाखवलेलं आहे की मग त्याच्यातून काय होतंय, आपल्याला एज्युकेशन व्हॅल्यूज अँड व्हर्च्यूज म्हणजे माणसाला शिक्षण मिळतं, त्याला जीवनमूल्य मिळतात आणि जीवनामध्ये चांगले गुण मिळू शकतात. नंतर त्याच शिक्षणातून प्रोफेशन अँड लाईव्हलीहूड म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला जे काही चरितार्थासाठी किंवा आपल्या जीवनासाठी ज्या गोष्टी मिळवायच्या ते मिळू शकतो. त्याच्यानंतर लग्नासाठी त्याची व्यवस्थित जुळू शकते, त्याचं फॅमिली लाईफ चांगलं होऊ शकतं. नंतर रिटायरमेंटचं जीवन जे आहे ते चांगलं होऊ शकतं. आणि लाईफ ऑफ सिनियर सिटीजन प्रिपेअर फॉर डिपार्चर. आणि त्याच पद्धतीने काही लोक जो अधिक अभ्यास करतील ते आत्मज्ञान किंवा मुक्तीचा अनुभव सुद्धा ह्या पद्धतीने घेऊ शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या एकत्रित माध्यमातून काय करायला पाहिजे, म्हणजे तत्व काय घेतलेलं आहे आपण या सगळ्याच्यामध्ये. माइंड शुड यूज द बॉडी फॉर द सक्सेस इन लाईफ. म्हणजे मन इच्छा करतं आणि शरीर काम करतं, मनाच्या इच्छेप्रमाणे शरीर काम करतं. सो माइंड शुड यूज द बॉडी फॉर द सक्सेस इन लाईफ बाय रिझॉल्युशन ऑफ कमिटेड कन्सिस्टंट बिहेवियर विच विल रिझल्ट इन द वेलफेअर ऑफ सेल्फ अँड ऑल. म्हणजे जीवनामध्ये माणसांनी असं ध्येय ठेवलं पाहिजे की जे त्याला हवं आहे, त्याच्या दृष्टीने ते योग्य आहे असं ध्येय ठेवलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्याचा संकल्प केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या मार्गदर्शनाच्या आधारे त्यांनी कमिटेड कन्सिस्टंट प्रयत्न करून घेतला पाहिजे आणि आपलं साध्य जे आहे ते त्यांनी पूर्ण करून घेतलं पाहिजे. आणि त्या सगळ्यासाठी इथे मनशक्तीत गायडन्स मिळतं. आणि म्हणून सिस्टमॅटिक गायडन्स टू मीट ऑल द नीड्स ऑफ लाईफ बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. आता हे सगळं जे शिक्षण आहे राईट फ्रॉम प्री पोस्ट मॅरिटल स्टेट पासून पोस्ट डेट प्रिपरेशन हे सगळं सायंटिफिक कन्सेप्टवर आहे. आणि सायंटिफिक कन्सेप्ट फक्त सायंटिफिक नाही तर त्या जीवनोपयोगी त्याचा उपयोग कसा करता येईल हे सगळं दिलेलं आहे. आणि ह्याच्या पद्धतीने एकीकडे मन एकीकडे शरीर, त्या शरीराच्या विविध स्थिती, मनाच्या वेगळ्या फॅकल्टीज आणि या सगळ्याचं ट्रेनिंग देऊन त्याच्यानंतर हे आयुष्यातल्या सगळ्या ज्या गोष्टी प्राप्त करायच्या त्या प्राप्त करून झाल्यानंतर आपल्याला एक यशस्वी आयुष्य जगण्यासाठी मनशक्ती प्रयोग करतं. आणि म्हणून व्यक्ती कल्याण हा विषय ह्या इथे आपण बघितला. व्यक्ती इथे इंडिव्हिज्युअल म्हटलेला आहे. या इंडिव्हिज्युअलच्या वेगळ्या मनाच्या शरीराच्या गरजा घेतलेल्या आहेत, त्याच्यासाठी काय करतो आपण ते बघितलेलं आहे. आणि व्यक्ती कल्याणाचा हा भाग इथे येतो. आता पुढचा जो भाग आहे तो वेगळ्या पद्धतीने आपण बघूया. बघा, पहिल्यांदा आता इथे गॉड एक कन्सेप्ट आहे. विश्व निर्माण झालं ते देवान निर्माण केलं म्हणा किंवा बिग बँग निर्माण झालं, जे काय म्हणत असेल ते. तर पहिलं इथे गॉड आहे, त्याच्यानंतर मग युनिव्हर्स. स्वामीजींनी युनिव्हर्सचा विचार केलेला आहे. फॉर्मेशन ऑफ ओरिजिन, पर्पज, एंड सगळं दिलं आहे. म्हणजे हा पर्पज ऑफ युनिव्हर्स पुस्तकामध्ये आणि गॉड रिकन्सिडर पुस्तकामध्ये हे सगळं आलेलं आहे. आता एकदा युनिव्हर्स निर्माण झाल्यानंतर आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. त्याच्यानंतर पृथ्वीवर जीवन निर्माण झालं. जीवन उत्क्रांत होत गेलं. उत्क्रांत होत माणूस आला आणि मग ह्या माणसाला परत शरीर आहे आणि मन आहे. आता या युनिव्हर्स आणि पर्पज ऑफ युनिव्हर्स आणि देव ह्या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास स्वामीजींनी केला. नंतर ह्या पृथ्वीमध्ये वेगळ्या पद्धतीने ज्या काही गोष्टी असतील, नॉलेज ऑफ मॅटर, ऑल ब्रांचेस ऑफ सायन्सेस, म्हणजे ह्या पृथ्वी संबंधी, कारण पृथ्वीवर सगळ्या गोष्टी आहेत. पृथ्वीमधल्याच गोष्टीचा अभ्यास केमिस्ट्रीमध्ये होतो, फिजिक्समध्ये होतो. या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याचा अभ्यास तो इथे स्वामीजींनी वेगळ्या पुस्तकातून मांडलेला आहे. म्हणजे आता लाईफ, आयुष्य म्हटलं तर मॅटर अँड नॉन मॅटर, म्हणजे मन आणि शरीर, त्याच्यासाठी सेल बायोलॉजी, त्याच्यानंतर कलेक्टिव्ह विल, ह्या सगळ्या कन्सेप्ट स्वामीजींनी वेगळ्या पुस्तकात मांडलेल्या आहे. की जी लाईफ नंतर इव्हॉल्युएशन म्हणजे ही काय म्हणतात उत्क्रांती होते,
ती उत्क्रांती रिलेटेड टू बॉडी आणि रिलेटेड टू माइंड. आपण ह्या दोन्ही पुस्तकामध्ये उत्क्रांतीमध्ये काय काय पद्धतीने आपली प्रगती झाली हे आपण सगळं बघितलेलं आहे. तर त्याची सुद्धा मांडणी केलेली आहे. आणि मग ह्युमन बिईंग जे आपण मगाशी बघितलं, माइंड आणि बॉडी मॅटर, त्याच्यासाठी आपण मागचा चार्ट बघितला, त्याच्यामध्ये सगळी मांडणी केलेली आहे. आता ह्या सगळ्या मांडणीतून ऍडव्हान्स सायन्स ऑफ लाईफ बेस्ड ऑन लॉज ऑफ नेचर, म्हणजे ह्या सगळं आपण अर्क काढला किंवा सगळ्याचा जर का आपण सारांश काढला तर दिस इज ऍडव्हान्स सायन्स ऑफ लाईफ बेस्ड ऑन लॉज ऑफ नेचर. आणि हे सगळं ज्ञानासाठी लोकांना देण्यासाठी, जगाला वाटण्यासाठी वर्कशॉप, सेमिनार्स, बुक्स, पिरियॉडिकल्स, मशीन टेस्ट, रिच्युअल्स, सर्व्हिस प्रोजेक्ट एक्सेट्रा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मनशक्तीमध्ये स्वामीजींनी निर्माण केल्या. नंतर मन आणि शरीराचा विचार करता डे टू डे वर्क परफॉर्म बाय माइंड थ्रू बॉडी फॉर द इंटेन्शन टू गेट सक्सेस, प्रॉस्पेरिटी अँड प्लेजर पीस, याच्यासाठी गायडन्स केलं. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या म्हणजे बाह्य जगाच्या अभ्यास आणि माणसाच्या अंतर्मनाचा आणि शरीराचा अभ्यास करून मग रेकमेंडेड रेमेडीज इन टर्म्स ऑफ नॉलेज बेस्ड ऍक्शन अँड डिव्होशन. आता हे सगळ्या रेमेडीज दिल्यानंतर त्याचा संकल्प करायला पाहिजे. रिझॉल्विंग टू फॉलो द बॅलन्स ऑफ वेज लाईफ विथ इंट्रॉस्पेक्शन. आता इथे संकल्प आला, त्याच्यानंतर इथे आत्मपरीक्षण आलं, इथे आपला आलेख आला, त्याच्यानंतर मग काय साध्य होतं एवढं सगळं केल्यानंतर वैयक्तिक कल्याण, इंडिव्हिज्युअल वेलफेअर, इंडिव्हिज्युअल वेलफेअरमधून फॅमिली वेलफेअर, फॅमिली वेलफेअर नंतर सोसायटल वेलफेअर, म्हणजे इथे व्यक्ती कल्याण, कुटुंब कल्याण, समाज कल्याण, राष्ट्र कल्याण आणि मानवता कल्याण. हा सगळा फ्लो चार्ट पटकन कदाचित समजायला अवघड वाटेल, परंतु एका ॲट ए ग्लान्स जर का मनशक्तीचं कार्य आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचा एक फ्लो चार्ट मला करावा असं वाटलं आणि मागेच केलेला आहे खूप वर्षापूर्वी. तो मी आता आपल्यासमोर प्रेझेंट करतोय, कारण परत ह्या ठिकाणी बुद्धीचा संबंध आहे आणि लॉजिकचा संबंध आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्वामीजींनी ह्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. आता आपल्याला एक 15 मिनिटं आज गणेश ध्यान पण घ्यायचं आहे, ते आपण नंतर घेऊया. परंतु ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण बघूया. आता एका विशिष्ट कार्यासाठी किंवा आपण आता बुद्धीकडे जातोय परत. हे स्वामीजींचं जे कार्य आहे जे बुद्धीवर आणि विज्ञानावर आधारित आहे आणि माणसाचं आणि कुटुंबापासून ते मानवतेचं कल्याण करण्यासाठी जे आहे ते आपण थोडक्यात आज या संकल्प दिनानिमित्त बघितलं. हे एवढ्यासाठी आपण बघितलं की आपण या सगळ्याचे एक सहभागी आहोत आणि अशा पद्धतीने आपला स्वतःचा विचार आणि इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचा विचार आपण या निमित्ताने करू शकतो. हा संकल्प खूप महत्वाचा आहे आणि हा संकल्प आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने प्रगतीकडे नेणारा सुद्धा आहे. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणून एक गीतेमध्ये शब्द आलेला आहे. आता बुद्धीचा आपण विचार करतोय तर व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? एका विशिष्ट कार्यासाठी किंवा विशिष्ट ध्येयासाठी आपल्याला खूप स्ट्रॉंग विल आणि रिझॉल्युशन म्हणजे निश्चय आवश्यक असतो. अशा प्रकारची जी बुद्धी असते ती बुद्धी म्हणजे व्यवसायात्मक बुद्धी आणि ही बुद्धी आपल्याला ध्येयाकडे जायला मदत करते. लक्ष केंद्रित करणं ही गोष्ट आवश्यक असते आणि म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला सुद्धा ही गोष्ट मदत करते. श्रीमद भगवद्गीताच्या अध्याय 2 श्लोक 40 मध्ये त्यांनी म्हटलंय या व्यवसायात्मिका बुद्धीचा उल्लेख केलेला आहे आणि ह्या व्यवसायात्मिका बुद्धीच्याबद्दल खूप चर्चा पण केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एका विशिष्ट ध्येयासाठी किंवा विशिष्ट निश्चयपूर्तीसाठी जी बुद्धी उपयोग पडते ती व्यवसायात्मका बुद्धी आहे. आणखीन एक संकल्पना आज आपण फक्त स्पर्श करतोय त्याला, कारण जास्त पद्धतीने आपण ती समजून पुढे घेणार आहोत. की माणसाला जसं शरीर आहे तसं माणसाला अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजे आपण आतापर्यंत फक्त मनच म्हणत होतो, पण अध्यात्मामध्ये अंतःकरण त्याला म्हणतात आणि अंतःकरणाचे 4 प्रकार किंवा 4 प्रगटीकरण हा असतात. त्यामध्ये त्याला एक म्हणतात मन, एक बुद्धी, एक चित्त आणि अहंकार. आता ही संकल्पना आपल्याला बुद्धी समजण्यासाठी आणि आपलं कल्याण समजण्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण अंतःकरण म्हणजे मन
किंवा बुद्धी या गोष्टी ठरवतात आणि त्याप्रमाणे आपल्या शरीराला काम करावं लागतं. ह्यानी योग्य गोष्टी ठरवल्या आपलं योग्य होतं, यांनी अयोग्य गोष्टी ठरवल्या तर आपलं अयोग्य गोष्ट होते. आणि म्हणून आपण मागे श्रेयस आणि प्रेयस या सुद्धा गोष्टी बघितलेल्या आहेत. आता ह्या 4 अंतःकरणातले हे 4 प्रकार नाहीत किंवा अंतःकरणाचे 4 भाग नाहीत. अंतःकरण कधी मन असतं, अंतःकरण कधी बुद्धी असते, अंतःकरण कधी चित्त असतं आणि अंतःकरण या अहंकाराच्या अधिष्ठानावर काम करत असतं. मन काय? जे संकल्प विकल्प करतं ते मन. म्हणजे एखादी कुठलीही गोष्ट आपल्याला हवी असली तर मग ती ही हवी का ती हवी, ती हवी का ती हवी. समजा ती हवी असली तर त्या पद्धतीने हवी का या पद्धतीने, अशा पद्धतीने वेगळे वेगळे संकल्प विकल्प करतं ते मन. त्या संकल्प विकल्पामध्ये जो निर्णय घेतला जातो तो बुद्धीने निर्णय घेतला जातो, म्हणजे निश्चयात्मक वृत्तीचा बुद्धी. नंतर एकदा मनाचा निर्णय बुद्धीने केल्यानंतर त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी काही काळ चिंतन होत. त्या ठिकाणी ते अंतःकरण चित्त असतं, ती स्थिती. आणि माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त असं मी 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 जो म्हणणारा आहे तो म्हणजे अहंकार. आता आपण थोडक्यात ह्या सगळ्या अंतःकरणाला दुसरं नाव जे अध्यात्मामध्ये आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हा भाग आहे. आता ही सूक्ष्म बुद्धी जी असते जी खूप आवश्यक आहे यशासाठी माणसाला, ती फार काही कॉमन नाहीये. त्यासाठी आपण एक गोष्ट बघूया. एक अत्यंत यशस्वी व्यापारी असतो, खूप चांगला व्यापारी असतो, त्याला खूप यश असतं, त्याचा व्यापार खूप यशस्वी होत असतो, पैसा मिळत असतो, खूप छान चाललेला असतं. पण आणि त्याला एक छोटा लहान मुलगा असतो. मुलगा एक असतो 10, 12, 15 वर्षाचा, 15-16 वर्षाचा. आणि काय होतं, कुठल्या तरी कारणाने त्या व्यापाऱ्याचा अकस्मात मृत्यू होतो, तो मरतो. काहीतरी त्याला त्रास होतो, काहीतरी रोग होतो आणि त्याचा मृत्यू होतो. आता ह्या मुलाला काही अनुभव नाही, त्यांनी कधी व्यापार केलेला नाही, वय पण नाही त्याचं. आणि वडील असे गेले, मग तो धंद्यामध्ये त्याला काही जमत नाही. आणि मग 2-3 वर्ष जातात, धंद्यात सगळा तोटा येतो आणि मग खायचे प्यायचे प्रश्न येतात. आणि मग हा मुलगा वडिलांनी काही ठेवलाय का याचा शोध घेतो. काहीतरी वडिलांनी एवढा व्यापार केला, एवढे पैसे कमवले, काहीतरी ठेवला असेल असं त्याला वाटतं. आणि मग खूप शोधतो, काही मिळत नाही. पण शेवटी खूप शोध झाल्यानंतर एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीमध्ये एवढंच लिहिलेलं असतं की रामनवमीच्या दिवशी दुपारी 2 वाजता राम मंदिराच्या शिखरावर 2 लाख मोहरा ठेवल्या आहेत. काय वाक्य असतं? एवढंच वाक्य असतं की रामनवमीच्या दिवशी दुपारी 2 वाजता राम मंदिराच्या शिखरावर 2 लाख मोहरा ठेवल्या आहेत. आपण सूक्ष्म बुद्धीचा विचार करतोय आणि ती फार कॉमन नसते, हा भाग त्यातला आहे. आता ह्या माणसाला, ह्या छोट्या मुलाला काही समजत नाही, कारण त्याला पैसे डेस्परेटली पाहिजे असतात, कारण आणि आता कर्ज घ्यायची वेळ आलेली असते म्हणून त्याला पैसे हवे असतात. हे वाक्य तो बऱ्याच वेळा वाचतो की रामनवमीच्या दिवशी दुपारी 2 वाजता राम मंदिराच्या शिखरावर 2 लाख मोहरा ठेवल्या आहेत. तो म्हणतो ठीक आहे, रामनवमीच्या दिवशी ठेवा की कुठल्याही दिवशी ठेवा, 2 लाख मोहरा तिथे ठेवलेल्या आहेत. मग काय करायचं? वडिलांनी खूप मेहनतीने आणि खूप श्रद्धेने हे मंदिर बांधलेलं असतं, पण त्याला पैसे पाहिजे असतात. म्हणून तो हे मंदिर शिखर तोडतो, ते सगळं खाडू आणतो, मंदिराचा नाश करतो. आणि एवढं करून ते सगळं झालं तरी त्या शिखरामध्ये त्याला काहीही मिळत नाही. आता तो खूपच नाराज होतो. अनेक लोकांना विचारतो काय करावं, काय नाही. कोणी काही विशेष सल्ला देऊ शकत नाही. शेवटी खूप दिवसांनी त्याला त्याचाच एक वृद्ध व्यापारी नातेवाईक भेटतो आणि तो खूप विचार करून सांगतो, अरे तू मंदिर पाडलंस कसं वडिलांनी बांधलेलं, तू असं कर, ते शिखर परत बांध. आता काय दुसरा इलाजच नसतो आणि हा व्यापाऱ्यावर त्याचा थोडाफार विश्वास असतो, वृद्ध असतो, अनुभवी असतो. तर तो परत बांधतो. बांधल्यानंतर मग रामनवमी येते. रामनवमी आली की ते एक वृद्धग्रस्त ते सांगितलं असतं, त्यांनी ते येतात आणि मग दोघं त्या मंदिराला प्रदक्षिणा करतात. आता दुपारी 2 वाजता शिखराची सावली
इथे ज्या जमिनीच्या ठिकाणी पडलेली असते 2 वाजता बरोबर, तो म्हणतो इथे खण, आणि मग इथे ते खणतात आणि एक 8-10 फूट खणल्यानंतर मोहरांचे हांडे मिळतात. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ त्या माणसाला, अनुभवी माणसाला कळला, परंतु अनेक लोकांना त्यांनी विचारलं होतं, त्यांना कळला नाही. इथे आपण काय म्हणतो की सूक्ष्म बुद्धी आहे, पण ही सूक्ष्म बुद्धी फार कॉमन नसते, प्रत्येकाकडे नसते, आणि म्हणून ती डेव्हलप करायला लागते आपल्याला. अशा पद्धतीने ह्या बुद्धीचा भाग आहे. आणि म्हणून मय्येव मन अधस्य मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वम न संशयः. तू माझ्यामध्ये पूर्ण मन लाव, माझ्यामध्ये तुझी बुद्धी जी आहे ती एकाग्र कर, आणि मग अशा पद्धतीने मन आणि बुद्धी जर का तू मला पूर्णपणे वाहिली तर मीच तुझ्यामध्ये विश्रांती घेईन. अशा पद्धतीने भगवंत 12व्या अध्यायात गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपण 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 मी म्हणजे कोण सांगू शकतो? मी म्हणजे माझा देह, मी म्हणजे माझं नाव, मी माझ्या सगळ्या जी काय माझ्या उपाधी आहेत, माझं वय, माझं शिक्षण, हा जो दृढ ते उपजत असतं. आणि म्हणून ह्याच्या विविध वासनापूर्तीसाठी पण आपला जन्म काढत असतो आणि जो इच्छापूर्त होत नाही, वासना शिल्लक राहतात, कर्मबंधन शिल्लक राहतं, आणि हे जन्मजन्मी चालू राहतं. पण हे सगळं अज्ञान आहे असे संत, आचार्य, सद्गुरू, वेदांत सांगतात. आणि ते सांगतात की तू देह नाहीस, तुझं रूप देहाचं असलं तरी स्वरूप तुझं ब्रह्म आहे, आणि तू मी देह आहे ही आपली अविद्या, हे आपलं अज्ञान आहे. आणि आपल्या चित्ताच्या आत वास असलेल्या त्या आत्मशक्तीविषयी आपण अजाण्याने अनभिज्ञ आहोत, आणि ते आपल्याला शोधून काढायचं असतं. आणि म्हणून समर्थ साधकांसाठी प्रार्थना जी आहे ती समर्थ करतात. बुद्धिदेव रघुनायका, ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवंचिता. वय 12 ते 24 या वयात समर्थांनी टाकळी येथे हे केलं, म्हणजे तप केलं 12 वर्ष ते. आणि त्या काळात त्यांना ज्या अनेक पद्धतीने अडचणी आल्या, आणि त्यावेळेस परमेश्वराकडे जी त्यांनी प्रार्थना केली, त्या प्रार्थना मांडतायत अनेक पद्धतीने त्रास होतोय आणि मला तुझी दया पाहिजे. तर अशा पद्धतीने ही जी दया समर्थ मागतायत की आपल्याला सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, जर का आपल्याला खऱ्या पद्धतीने बुद्धी पाहिजे असेल तर ती मागायला लागते, त्यासाठी कष्ट करायला लागतात. समर्थ कष्ट करत होते आणि तरी सुद्धा त्यांना मिळत नव्हती म्हणून ते करत होते. आपल्याला कष्ट आणि कृपा ह्या दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे. अर्थात हा विषय आज आपण इथे या ठिकाणी चिंतन थांबूया आणि 10 मिनिटासाठी फक्त आपण हे करू, मेडिटेशन करू, आणि ते सुद्धा आज आपण ह्याचं करू, गणेश मंत्र ध्यान करू, कारण आज आपण बुद्धीचा विषय घेतो. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी शांत बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा. आपण गणेशाचं ध्यान करणार आहोत. हे गायडेड मेडिटेशन आपण मागे सुद्धा 1-2दा याचा उपयोग केलेला आहे. 10ला 3 मिनिटं आहेत आणि आपण 9-10 सुरू केलेलं, म्हणजे आपल्याला 12 मिनिटं ध्यान करता येईल. सगळ्यांनी ध्यान स्थितीत जा. देव गणपती हा गुणपती असल्याने गणांचा नेता. मातृपितृभक्ती, सत्य, ज्ञान, कष्ट, निस्वार्थ, नम्रता, एकाग्रता असे अनेक गुण श्री गणेशात आहेत. निश्चय, एकाग्रता, स्मरणशक्ती आदी गुणांच्या वृद्धीसाठी गणेश तत्वावर एकाग्रता आणि ध्यान केल्यास लाभ होतो. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांतीसाठी ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करावी. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर
शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करावे. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करावी. त्यामुळे मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ध्यानासाठी शुभेच्छा.
गणपतये नमः। 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 याच मनस्थितीमध्ये आपण आपली नेहमीची आत्मचिंतन प्रार्थना करूया. मी प्रार्थनेचे शब्द उच्चारतो. आपण आपापल्या ठिकाणी या अर्थाचा विचार मनात करावा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम.